नमस्कार मित्रांनो, एमपीएससी कडून सरळ सेवेची त्यांची जाहिरात आलेली आहे बेलिप आणि लिपिक या पदासाठी। आता याचे अर्ज सुरू झालेले आहेत। जाहिरात आल्यापासून फॉर्म भरण्यापर्यंतचे आपले 2 व्हिडिओ झालेले आहेत। परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर हे नेमकं हे बेलिप नेमकं काय आहे, हे पद नेमकं काय आहे, त्याच्याविषयी माहिती सांगा। नेमकं याला काम काय असतं, याचं प्रमोशन वगैरे होतं का, नियुक्ती कुठे मिळते आणि पगार किती मिळतो। पगार किती मिळतो जस्ट थोडीशी आयडिया सांगतो। ज्यांना वाटत असेल की नाही सर आम्हाला पूर्ण पार ते सॅलरी स्लिप मधले सगळे कंपोनंट दाखवा, वाटल्यास मी त्याच्यावर एकदम डिटेल मध्ये जे आहेत तर ते नंतर एखादा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो। बघा, बेलिप आणि लिपिक याचा फॉर्म भरणं सध्या सुरू आहे। 17 जून पासून फॉर्म सुरू झालेले आहेत आणि 7 जुलै 2026 पर्यंत हे फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे तर ती चालणार आहे। त्याच्या आधी तुम्हाला सर्व प्रक्रिया पूर्ण करायची आहे। एमपीएससी ग्रुप बी आणि सी साठी मित्रांनो महाराष्ट्राची आपली प्रॉपर लक्ष बॅच आपण लॉन्च केलेले ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी। याच्यामध्ये पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या 3 ठिकाणी आपण ऑफलाईन पद्धतीने घेणार आहोत। आणि 16 जून पासून मराठी माध्यमची ऑनलाईन बॅच आणि 23 जून पासून इंग्लिश मीडियमची ऑनलाईन बॅच ती देखील बॅच आपली सुरू होणार आहे। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचेसला एनरोल करू शकतात। आता याची जी पात्रता आहे तर ती कुठल्याही शाखेचा पदवी पाहिजे फक्त त्याच्याकडे, आणि सोबत त्याचं वय हे 19 वर्ष असणं कंपल्सरी आहे आणि जास्तीत जास्त 43 वर्ष। बघा, याला ओपनला जागा नाही आहे, इथं जागा ज्या आहेत तर त्या कमी 20च जागा ज्या आहेत तर त्या पाहायला मिळतात। नेमकं बेलिप आणि लिपिक काय लक्षात घ्या, मुंबईचे नगरपाल जे शेरीफ ऑफ मुंबई हे कार्यालयात तो बेलिप आणि लिपिक हे पद आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं। हे मंत्रालयातलं पद नाही आहे, सगळ्यात आधी समजून घ्या। मुंबईचे नगरपाल कार्यालय महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या अखत्यारीत येतं। महाराष्ट्र शासनाचं विधी आणि न्याय विभाग आहे, त्याच्या अंडर एक ऑफिस येतं आणि या ऑफिसचं प्रामुख्याने काम काय माहितीये का, की जे मुंबई उच्च न्यायालयांचे जे काही आदेश आहेत, बॉम्बे हायकोर्टचे जे काही आदेश आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचे कायदेशीर काम या ऑफिसला करावं लागतं। मुंबईचे नगरपाल ज्याला शेरीफ ऑफ मुंबई असं आपण म्हणतो, आणि या ठिकाणी आपलं हे जे पद आहे तर ते असतं। बेलिप आणि लिपिक ही 2 पद आहेत मित्रांनो। याच्यासाठी एकच परीक्षा, म्हणजे असं नाही की बेलिपची वेगळी परीक्षा लिपिकची वेगळी परीक्षा, तसं नाही। बेलिप लिपिक हे एकाच नाव आलेलं आहे, म्हणजे तुम्हाला दोघांपैकी कोणतंही काम दिलं जाईल। कधी बेलिपचं काम लिपिकचं काम तुम्हाला दोन्ही कामं जे आहेत तर तिथे लागतील। बेलिप हे जे ना फील्ड वर्क आहे पूर्णपणे, हे फील्ड वर्क आहे पूर्णपणे, म्हणजे क्षेत्रीय स्वरूपाचं काम आहे, फील्ड वर्क आहे। आणि जे लिपिक आहे ना ते पूर्णपणे एसी जॉब आहे, तो डेस्क जॉब म्हणतो त्याला आपण, डेस्क जॉब म्हणजे ऑफिस मध्ये बसूनच काम करायचे। बेलिपला मात्र बाहेर पडावं लागतं, ऑफिसच्या बाहेर जे आहे तर ते पडावं लागतं। ओके, आता लक्षात घ्या बेलिप म्हणजे काय। बेलिप हा न्यायालयाचा किंवा नगरपाल कार्यालयाचा एक अधिकृत प्रतिनिधी असतो, ज्याला अंमलबजावणी अधिकारी असं देखील म्हणतात। आणि या पदाचे कामकाज हे फील्ड वर्क स्वरूपाचे असते। कसं असतं फील्ड वर्क, याचं काम जे आहे तर ते पाहायला मिळतं। पहिलं काम याचं जे आहे तर ते समन्स आणि नोटीस बजावणे। पहिलं काम न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित व्यक्ती, ज्या काही व्यक्तींना न्यायालयाने नोटीस बजावली असेल, कायदेशीर समन्स, नोटीस किंवा इतर न्यायालयीन कागदपत्र प्रत्यक्ष जाऊन त्याला द्यावी लागतात, त्याच्या घरात द्यावी लागतात। दुसरी काय, वॉरंटची अंमलबजावणी, न्यायालयाने काढलेले अटक वॉरंट किंवा इतर कायदेशीर वॉरंटची अंमलबजावणी त्याला करावी लागते। मालमत्ता जप्ती ज्याला म्हणतो अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी, न्यायालयाच्या आदेशानुसार थकीत रक्कम वसूल करण्यासाठीच्या एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची मालमत्ता जप्तीची प्रत्यक्ष कारवाई करण्यासंदर्भात काम त्यांना करावं लागतं। लिलाव प्रक्रिया, जप्त केलेल्या मालमत्तेचा ऑक्शन करताना नगरपाल कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची मदत करणे, म्हणजे न्यायालयाने दिलेले आदेश हे कागदावरून प्रत्यक्षात जाऊन आणणारा आणि कायदेशीर प्रक्रियेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारा महत्वाचा दुवा, महत्वाचा सेतू म्हणजे काय असतो, बेलिप असतो हा, म्हणजे याचं महत्वाचं काम असतं, लक्षात घ्या। आणि याच्याच पद लिपिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे डेस्क जॉबची आहेत। याच्यामध्ये काय असतं माहितीये का, की दस्तावेज आणि रेकॉर्ड व्यवस्थापन लिपिकला करावं लागतं। बेलिपने बजावलेले समन्स, वॉरंट आणि जप्तीचे अहवाल यांची कायदेशीररित्या तुम्हाला नोंद ठेवावी लागते। इन अँड आउट, आवक जावक ठेवावं लागतं तुम्हाला। टंकलेखन करावं लागतं। न्यायालयाशी संबंधित पत्रव्यवहार, अहवाल, नोटीस यांचे मराठी किंवा इंग्रजीत अचूक टंकलेखन करणे गरजेचे असतं। नोंदवह्या अद्यावत ठेवणे, म्हणजे जे आवक जावक रजिस्टर असतं तर ते प्रॉपर तुम्हाला मेंटेन ठेवावं लागतं आणि कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्हाला सहाय्य करावं लागतं। पदाचे महत्व जर पाहिलं, हे ग्रुप सी मधील पद आहे आणि याचा एक भारी आहे की हा एक स्थिर जॉब आहे मित्रांनो, स्थिर जॉब आहे, म्हणजे लोकेशन बदलत नाही। याचं लोकेशन हे एकच जे आहे तर ते इथं आपल्याला पाहायला मिळतं। आणि याच्यामध्ये आता फायदा काय होणार आहे की तुम्हाला एकच परीक्षा द्यायची, फक्त एकच परीक्षा, आणि तुमची थेट जी आहे तर ती सरकारी जॉबसाठी निवड होणार आहे। म्हणून अशा उमेदवारांनी नक्की जो आहे तर तो फॉर्म भरावा। 7व्या वेतन आयोगानुसार X6 आहे, म्हणजे लिपिकचाच पगार आहे 19,900 ते 63,200 एवढा पगार जो आहे तर तो याला इथं पाहायला मिळतो। आता मुंबईचे जे शेरीफ ऑफ कार्यालय आहे तर ते काय मित्रांनो, ते पण एक समजून घ्या। बघा, हे मुंबई शहरासाठीच आहे, म्हणजे आता
भारतात जर पाहायला गेलं तर माझ्या अंदाजे मुंबई आणि कोलकाता या दोनच ठिकाणी अशा पद्धतीचे ऑफिस आहे. शरीफ म्हणजे कोलकाताचे नगरपाल, मुंबईचे नगरपाल हे दोनच ऑफिस उरलेत आहे ते. बाकी भारतात कुठेच अशा पद्धतीचं ऑफिस किंवा अशा पद्धतीची सिस्टीम नाही आहे. ही इंग्रजांनी आणलेली होती. शरीफ हे पद हे मानाचं, ऐतिहासिक, परंतु हे नॉन पॉलिटिकल आणि एक नामधारी पद असतं. काही त्याला जास्त महत्व नसतं, असं समजून घ्या. तो मुंबईच्या राष्ट्रपती सारखा असतो, काही त्याला हे नसतं, परंतु तो एक मानाचं पद जे आहे तर ते इथं पाहायला मिळतं. बघा, मुंबईचे नगरपाल याच्या कार्यालयाची स्थापना लेटर्स पेटंट ऍक्ट 1923 म्हणजे इंग्रजांच्या काळातलं हे जे आहे तर ते सुरू करण्यात आलेलं होतं. आता याच्यामध्ये याचं जे काम आहे ना तर ते कायदेशीर आणि न्यायालयीन काम आहे या विभागाचं, की नगरपाल हे मुंबईच्या उच्च न्यायालयाचे अधिकारी असतात. उच्च न्यायालयाचे अधिकारी असतात. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणारा हा एक स्वतंत्र विभाग असतो आणि या विभागामध्ये तुम्हाला बेलीफ आणि लिपिकचं काम करावं लागतं. न्यायालयाकडून आलेले समन्स, नोटीस बजावणे, लोकांची मालमत्ता जप्त करणे, मालमत्ता सील करणे, न्यायालयाच्या आदेशानुसार त्या मालमत्तेचा लिलाव करणे यासारखी सर्व कामं शरीफला करावी लागतात. कायदेशीर कामं प्रत्यक्षात आणण्यासाठी इथं बेलीफ आणि लिपिक हे पद जे आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि यांचं कार्यालय जुने सचिवालय सिटी सिव्हिल कोर्टच्या जवळ फोर्ट मुंबई इथे, म्हणजे मुंबईलाच तुम्हाला ड्युटी जी आहे तर ती याची करावी लागते. म्हणून मुंबईला ज्यांना शक्य आहे खरंच जाणं त्यांनीच फॉर्म भरा, नाही तर मुंबईला जायचं नाही फॉर्म भरायचा असं करू नका, कारण की याची ड्युटी मुंबईलाच राहणार आहे. नंतर काय तुमची ड्युटी वगैरे ती चेंज पण होत नाही. आणि एक छान एकच परीक्षा द्यायची. ज्यांनी आतापर्यंत बऱ्याच मेन्स दिलेल्या आहेत ग्रुप बी सीच्या त्यांनी अवश्य फॉर्म भरावा डोळे लावून, कारण की त्यांना फायदा आहेतच. त्यांचा ऑलरेडी मराठी इंग्रजीचा अभ्यास आहे, बाकीचा अभ्यास आहे, त्यांचं उलटी एक उजळणी होऊन जाईल मेन्स परीक्षेची. तर त्यांनी अवश्य जे आहे तर ते फॉर्म भरला पाहिजे. आणि जे काही नवीन उमेदवार आहेत तर त्यांनी नक्कीच आपली ग्रुप बी सी ची एक परफेक्ट बॅच, प्रिलिम मेन्स सगळे काही तुम्हाला इथं गायडन्स केले जाईल. लक्ष बॅच याचं नाव जे आहे तर ते आपण ठेवलेलं आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या 3 ठिकाणी ऑफलाईन आहे. ऑफलाईनला तुम्ही अवश्य एकदा तरी त्या सेंटरला जाऊन भेट द्या. आणि बाकी ज्या सेंटर्सवाल्यांनी ऑनलाईन देखील जॉईन करू शकतात 16 जूनला आणि 23 जूनला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही त्या बॅचला एनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.